त्यांचं नाव काय? सूरज बाबर. SSC आंबेरीचे खेळाडू सूरज बाबल यांच्याकडून तेजस साधनेसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येते, त्यांच्या हस्ते त्याला देण्यात येईल. आणि सुकृतसाठी MCC मोंड तर संघाकडून 500 रुपयांचं पारितोषिक षटकारांसाठी ते सुभाष चौगुले देतील. बक्षिसाचा स्वीकार करताना तेजस साधे, सूरज बाबल आपण असंच खेळाडूंना सहकार्य करत राहावं हीच विनंती आणि तुमचे धन्यवाद. यानंतर सुभाष चौगुले यांना विनंती असेल की त्यांनी सुद्धा सुकृत जोशीला षटकारासाठीचं पारितोषिक देऊन त्याचा गौरव करावा. सुभाष चौगुले यांच्या हस्ते सुकृतचा षटकारासाठीचा सत्कार करण्यात येतोय. मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन. यानंतर ज्यांनी ज्यांनी या टुर्नामेंटसाठी सहकार्य केलं त्यांचं सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येईल. त्याच्यामध्ये प्रथम श्री बाबाजी चौगुले यांचा सुद्धा सत्कार करण्यात येईल. श्री सुनील चौगुले यांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येईल. जितू चौगुले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. दोन्ही उपविजेता संघ आणि विजेता संघ समोरील स्टेजच्या समोर उभं राहायचंय. दोन्ही संघांनी विनंती असेल. जितू चौगुले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतोय. त्यानंतर माननीय श्री विकास चौगुले यांचा सुद्धा सत्कार करतील माननीय जितू चौगुले सर. विकास चौगुले सर यांचं सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येईल. त्यानंतर माननीय रोहिदास धुरत सर यांचा सुद्धा सत्कार करण्यात येईल जितू चौगुले यांच्या हस्ते. त्यांच्या वतीनं मी संतोष चौगुले यांना विनंती करेल की त्यांनी सुद्धा त्यांचा हा सन्मान स्वीकारायचा आहे. संतोषजी चौगुले आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे रोहिदास धुरत यांचा. त्यानंतर तदनंतर बाबाजी झाले ना, तसेच श्री बाबाजी चौगुले यांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल. सन्मान करण्यात येईल. सन्मान करतील श्री जितू चौगुले. जितू चौगुले यांच्या हस्ते सन्मान देण्यात येईल. तदनंतर माननीय श्री सुनील चौगुले झाला ना, नंतर माननीय श्री संतोष चौगुले यांचा सत्कार करतील जितू चौगुले. हे झाले संतोष. तसेच हर्षवर्धन रोगे यांचा सुद्धा सत्कार करतील सन्मान चिन्ह देऊन. सुभाष चौगुले दिला ना पहिला, नाही ना. सुभाष चौगुले यांचा सुद्धा सत्कार करतील जितू चौगुले. जितू चौगुले यांच्या हस्ते सुभाष चौगुले यांचा सुद्धा सत्कार होतोय सन्मान चिन्ह देऊन. हर्षवर्धन ना, ओके. तसेच श्री रमाकांत मंचेकर यांचा सुद्धा सन्मान होतोय सन्मान चिन्ह देऊन. रमाकांत मंचेकर यांनी सुद्धा यायचं आहे स्टेजवरती. हर्षवर्धन रोगे यांचा सुद्धा सत्कार होतोय म्हणजे जितू चौगुले यांच्या हस्ते. जितू चौगुले यांच्या हस्ते श्री रमाकांत मंचेकर यांचा सुद्धा सत्कार होईल सन्मान चिन्ह देऊन. तदनंतर वासुदेव कुर्ले यांचा सुद्धा सत्कार होईल जितू चौगुले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन. वासुदेव कुर्ले
कुर्ले यांचा सुद्धा सत्कार करतील. जितू चौगुले यांच्या हस्ते होईल सन्मान चिन्ह देऊन. तदनंतर वासुदेव मुनगेकर यांनी सुद्धा स्टेजवरती यायचंय, त्यांचा सुद्धा सत्कार होईल जितू चौगुले यांच्या हस्ते. हे कोण पंडित विचारू. तसेच श्री पंडित गोवारी यांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येईल, त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचंय. पंडित गोवारी या 2 दिवस जे सामने झाले त्यासाठी आम्हाला पंच म्हणून जे सर्व खेळाडू लाभलेत त्यांचा सुद्धा सत्कार जितू चौगुले यांच्या हस्ते करण्यात येईल. तसंच पंच श्री बंड्या मोंडकर यांनी सुद्धा स्टेजवरती यायचंय, सन्मान स्वीकारायचा आहे. बंड्या मोंडकर दोन दिवस बंड्या मोंडकर यांनी सुद्धा टुर्नामेंटसाठी पंचांची कामगिरी अचूक बजावली, त्यांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येतोय. दुसरे पंच भावेश मेहतर यांनी सुद्धा स्टेजवरती यायचंय. भावेश मेहतर अतुल शिरवडकर संदीप पराडकर यांनी सुद्धा स्टेजवरती यायचंय. संदीप पराडकर यांनी सुद्धा 2 दिवस पंचांची कामगिरी अचूक बजावली, ते संदीप पराडकर. तसेच श्री पप्पू भाबल यांनी सुद्धा स्टेजवरती यायचंय. पप्पू भाबल अतुल शिरवडकर यांनी सुद्धा स्टेजवरती यायचंय. त्याच्यानंतर गजानन करंजे यांनी सुद्धा यायचंय स्टेजवरती. गजानन करंजे तसेच बजरंग कुबल यांनी सुद्धा स्टेजवरती यायचंय. जितू चौगुले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल. तसेच श्री राजेश सारंग यांनी सुद्धा स्टेजवरती यायचंय, त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात येईल. राजेश सारंग यांनी सुद्धा पंचांची कामगिरी बजावली होती. तसेच त्यानंतर आबा मोंडकर यांनी सुद्धा स्टेजवरती यायचंय. आबा मोंडकर राजू मोंडकर यांनी सुद्धा स्टेजवरती यायचंय, त्यांचा सुद्धा सत्कार होईल. गाभित समाजाचे वडाळा विभागाचे सेक्रेटरी राजेश सारंग यांचा सुद्धा सन्मान होतोय जितू चौगुले यांच्या हस्ते. तसेच निलेश पोसम यांनी सुद्धा स्टेजवरती यायचंय, त्यांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येईल. निलेश पोसम तसेच आम्हाला जे समालोचन करण्यासाठी समालोचक लागले त्यांची सुद्धा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येईल. जयदीप कुबल यांनी सुद्धा स्टेजवरती यायचंय. जयदीप कुबल यांचा सुद्धा सत्कार होतोय जितू चौगुले यांच्या हस्ते. तदनंतर गुरु पराडकर यांनी सुद्धा स्टेजवरती यायचंय, त्यांनी सुद्धा सुंदर असं समालोचन केलंय. गुरु पराडकर तसंच निलेश डोके यांनी सुद्धा सुंदर असं समालोचन केलंय. निलेश डोके त्यानंतर एक सत्कार होतोय आमच्या सोबत 2 दिवस जो गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला ते साथी समालोचक सन्माननीय श्री रुपेशजी मोंडकर यांचा एकदा जोरदार टाळ्यांनी सत्कार करूया. सुमधुर आवाज गाभित समाजामधील एक सुंदर कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख असा रुपेश दादा मोंडकर यांचा सत्कार होतोय. त्यानंतर पुढील सत्काराकडे जाऊया. आपल्या स्पर्धेसाठी सहकार्य करणारे बहुतेक खूप जण आहेत, त्यामध्ये स्कोरर मध्ये सन्माननीय श्री अनिलजी पराडकर यांचा सत्कार होतोय. स्कोरर मध्ये सन्माननीय श्री अनिल पराडकर सर. त्यानंतर सन्माननीय श्री भूपेशजी मोंडकर, श्री अनिल पराडकर सर आपण स्टेजवरती यायचं आहे, आपला सत्कार स्वीकारायचा आहे.
त्यानंतर भूपेश मोंडकर सुंदर स्कोररचं काम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं, असे सुंदर स्कोरर आपल्याला या स्पर्धेदरम्यान लाभले. भूपेश मोंडकर, राकेश ज्ञानेश कोळंबकर आणि शिवराज कोंडे आनंदवाडी यांनी आम्हाला अगदी विशेष सहकार्य स्कोरर म्हणून ज्यांच्याकडून पाहिलं आपण, त्यांचाही सत्कार होईल. चला आता वैयक्तिक बक्षिसांकडे जाऊया. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो अंतिम क्षण आला. अंतिम क्षणावरती आपण पहिला आपण क्रम घेऊया. तो पूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याने कौशल्य दाखवलं. प्रत्येक गोलंदाजाने आपलं कौशल्य दाखवलं, पण एक कोणतरी उत्कृष्ट ठरवावा लागतो आणि यामध्ये महाराजा तारकर्ली संघाचा उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल सांगायचंय. चेस करा, कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज. बरोबर आहे, विकी रोगेने यायचंय स्टेजवरती. विकी रोगे या संपूर्ण मालिकेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची निवड केली जाते. विकास चौगुले यांना विनंती असेल की त्यांनी हा सन्मान, हे बक्षीस देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. ओके ओके. उत्कृष्ट गोलंदाज उपलब्ध करून दिले होते ते म्हणजे कुमार अनुश्री गणेश कुबल हिच कडून विकी रोगे ठरतोय महाराजा तारकर्ली संघाचा खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज. चौगुले सरांच्या हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचा सन्मान देऊन सन्मान करण्यात येतोय विकी रोगे. तदनंतर उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी सुमित्रा मोहन बाबल यांच्या स्मरणार्थ कुमारी सिया प्रशांत बाबल हिच कडून, आणि उत्कृष्ट फलंदाज असेल सुकृत जोशी महाराजा तारकर्ली. संतोष चौगुले यांच्या हस्ते हा उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार सुकृत जोशीला सुपूर्त करण्यात येतोय. उत्कृष्ट फलंदाजाचा किताब स्वीकारतोय सुकृत जोशी. धन्यवाद चौगुले सर. तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक माऊली स्पोर्टचे मालक श्री वासुदेव मुंडगेकर यांना विनंती असेल की त्यांनी स्टेजवरती यायचे. त्यांच्या हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्या खेळाडूची निवड केली जाते तो म्हणजे महाराजा तारकर्लीचा विश्वनाथ खराडे. याने झेल मध्ये उत्कृष्ट असा झेल टिपला होता. विकेट किपरच्या मागे विश्वनाथ खराडे. वासुदेव मुंडगेकर. वासुदेव मुंडगेकर यांच्या हस्ते हो हे करूया कॅमेरा दोघांचं धन्यवाद. तदनंतर शिस्तबद्ध
शिस्तबद्ध संघ म्हणून ज्या संघाची निवड झाली ते बक्षीस होतं कैलासवासी रामदास कुर्ले यांच्या स्मरणार्थ कुमार अभिनव वासुदेव कुर्ले यांच्याकडून वासुदेव कुर्ले यांना विनंती असेल की त्यांनी स्टेजवरती यायचंय. वासुदेव कुर्ले. आणि शिस्तबद्ध संघ ठरतोय पराडकर अँड पाहुणे संघ. संदीप पराडकर आणि डॉक्टर अनिल पराडकर सर यांनी या बक्षिसाचा स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचंय. पराडकर अँड पाहुणे संघ शिस्तबद्ध संघ म्हणून या संघाची निवड केली जाते आणि वासुदेव कुर्ले यांच्या हस्ते हे बक्षीस त्यांना देण्यात येतंय. होय ना, मालिकावीर नंतर देऊया ना शेवटाक. हां ओके. चतुर्थ कोणाचा नाव? ओके. यानंतर मालिकेतील चतुर्थ पारितोषिक देण्यात येते. रोख रुपये 2025 व श्रद्धांजली चषक म्हणजे या बक्षिसाचे पुरस्कर्ते होते महाराजा तारकर्ली संघ यांच्याकडून होतं आणि या बक्षिसाचा मानकरी ठरतोय VRCC आनंदवाडी म्हणजे विठ्ठल रखुमाई आनंदवाडी संघ. हर्षवर्धन रोगे यांना विनंती असेल की त्यांनी स्टेजवरती यायचंय आणि हे बक्षीस VRCC आनंदवाडीला प्रदान करण्यात यावे. हर्षवर्धन रोगे यांच्या हस्ते VRCC आनंदवाडी संघाला 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करण्यात येते. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक होते रोख रुपये 3025 आणि या सुद्धा हे करून दिलं होतं ते म्हणजे महाराजे तारकर्ली संघाकडून या सुद्धा बक्षिसाचं हे करून दिलं होतं आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता तो म्हणजे जय बजरंग मळई संघ. जय बजरंग मळई संघाचा कोणी खेळाडू असेल तर त्यांनी हे बक्षीस स्वीकारायचंय. जय बजरंग मळई संघ. हर्षवर्धन रोगे यांच्या हस्ते तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो जय बजरंग मळई संघ. जितू चौगुले यांच्या हस्ते हे बक्षीस हर्षवर्धन रोगे यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारतायत जितू चौगुले. श्रद्धांजली चषक 2025 चा मालिकावीराचा मानकरी कोण असेल कोणी सांगू शकेल का? आणि या मालिकावीराचा मानकरी ठरतोय तो म्हणजे श्री महापुरुष देवबाग संघाचा खेळाडू नेहाल घाटवळ. चार मॅच मध्ये 90 धावा केल्या होत्या आणि 4 विकेट घेतल्या होत्या तो नेहाल घाटवळ. सुनील चौगुले यांच्या हस्ते नेहालला मालिकावीराचा किताब देण्यात येतोय. मालिकावीर ठरतोय तो नेहाल घाटवळ. आता जे 2 सत्कार म्हणजे राहिले होते एकच सत्कार राहिला होता तो 2 बक्षिसं देण्यापूर्वी प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक देण्यापूर्वी कॅमेरामन
सोमनाथ रास्ते यांचा सत्कार करण्यात येईल. कॅमेरामन सोमनाथ रास्ते, जितू चौगुले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल. जितू चौगुले यांनी सन्मान करायचा आहे. सोमनाथ रास्ते, कॅमेरामन सोमनाथ रास्ते स्वीकारताना द्वितीय क्रमांकाचा श्रद्धांजली चषक 2025 आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता तो म्हणजे श्री महापुरुष देवबाग संघ. देवबाग संघाला विनंती असेल की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे आणि या बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे. श्री महापुरुष देवबाग संघ. तत्पूर्वी वासुदेव कुर्ले यांनी इथं यायचंय. आणि बक्षिसाचा स्वीकार केल्यानंतर वासुदेव कुर्ले यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. वासुदेव कुर्ले संघाचे संघनायक कर्णधार वासुदेव कुर्ले यांनी सुद्धा माईकशी संपर्क साधायचा आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करण्यात येते ते श्री महापुरुष देवबाग संघाला. श्री महापुरुष देवबाग संघ श्रद्धांजली चषक 2025 चा ठरतोय उपविजेते पदाचा मानकरी. आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते हे बक्षीस प्रदान करण्यात येते ते श्री महापुरुष देवबाग संघाला. वासू कुर्ले यांना विनंती असेल की त्यांनी 2 शब्द बोलायचे आहेत. वासुदेव कुर्ले, मी तुम्हाला असाच सोडणार नाही, यायचंय तुम्हाला. तो बोलतो. कुर्ले यांना विनंती असेल की त्यांनी. तुमचं नाव? पांडुरंग कुर्ले. पांडुरंग कुर्ले, तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे ही टुर्नामेंट खेळून कसं काय वाटलं? सर्वप्रथम आयोजन, जितूदादाचं आयोजन, सर्वात पहिली टुर्नामेंट आहे गाभित समाजाची आणि उत्तम आयोजन केलं आणि सर्वांनी उत्कृष्ट खेळ केला. विशेषतः माझ्या संघाने आणि आम्हाला प्रतिस्पर्धी संघ जो पण भेटला तो पण त्याचं पण कौतुक करण्यासारखं आहे खरोखर. म्हणून चांगला गेम झाला शेवट. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कुठे कमी पडलात? आम्ही सर्व प्रयत्न केले टीमने. मी असं म्हणत नाही की कुठे कमी पडलंय, पण प्रतिस्पर्धी संघ पण चांगला होता, त्यांचा खेळ उत्तम झाला. शेवटी क्रिकेट आहे त्यामुळे इथे क्रिकेट जिंकलेलं आहे. धन्यवाद, तुमच्या वक्तृत्वाबद्दल धन्यवाद. थँक्यू. आता श्रद्धांजली चषक 2025 प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजे महाराजा तारकर्ली. तारकर्लीच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की त्यांनी सर्वांनी स्टेजवरती यायचंय आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते या बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे. महाराजा तारकर्ली संघ. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजे महाराजा तारकर्ली. बक्षिसाचा स्वीकार करतायत महाराजा तारकर्ली संघ आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करण्यात येते ते म्हणजे महाराजा तारकर्ली संघाला. टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. हर्षवर्धन रोगे यांना विनंती असेल की त्यांनी बक्षिसाचा स्वीकार केल्यानंतर माईकशी संपर्क साधायचा आहे. हर्षवर्धन रोगे.
सर्व मान्यवरांच्या हस्ते महाराजा तारकर्ली या अंतिम विजेता ठरतोय आणि अंतिम विजेता पारितोषिक स्वीकारताना दिसतोय तो संपूर्ण महाराजा तारकर्ली संघ मान्यवरांच्या हस्ते. टाळ्यांचा कडकडाट झालाच पाहिजे. दोन्ही संघ हे मालवण तालुक्यातील होती. उपविजेता श्री महापुरुष देवबाग आणि आता मात्र प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारतोय तो म्हणजे महाराजा तारकर्ली संघ. सर्व मान्यवरांचे हार्दिक हर्षवर्धन रोगे यांना विनंती असेल की त्यांनी माईपशी संपर्क साधायचा आहे. हर्षवर्धन रोगे तुम्ही आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन कसं वाटलं? जितूचं आयोजन म्हणजे आमचं स्वतःचंच आयोजन आहे. हो. आयोजन उत्तमच होतं. जितूकडून आमच्याकडून जेवढा पूर्ण प्रयत्न होईल आयोजनासाठी तेवढा हातभार आम्ही लावलेला आहे. स्पर्धा पण अतिशय योग्यरीती झाली आणि सर्व सुरळीत पार पडलेला आहे. आणि तुम्ही जे शिस्तबद्ध म्हणजे जाणं येणं असतं किंवा एका लाईनमध्ये त्याचा काय म्हणजे तो काय प्रकार असतो तो आम्हाला समजेल का तुमच्याकडून? म्हणजे जी एक शिस्त असते तुमची जाण्याची येण्याची. मी प्रत्येक टुर्नामेंटला बघतो, मी प्रत्येक टुर्नामेंटला इथे बसलेला असतो. जी शिस्त आहे ती तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? आमच्या तारकर्ली संघाच्या शिस्तीबद्दल म्हणायचं झालं तर ते फक्त मुंबईपुरतं मर्यादित नाही आहे, तर गाव साईडला सुद्धा आम्ही महाराजा तारकर्ली संघ खेळतो किंवा इतर कुठल्याही नावाने जेव्हा तारकर्ली संघ खेळतो तेव्हा लाईनअप हे असतं, शिस्त असते. पंचांचा निर्णयाचा आदर करणे हा सुद्धा खेळाचा एक अविभाज्य भाग आहे आणि याचं सर्व जे क्रेडिट आहे ते सन्माननीय श्री बंटी केरकर आणि तारकर्ली क्रिकेट क्लब यांना जातं. धन्यवाद. तुम्ही खूप मोलाचं असं आम्हाला सल्ला दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि तुमच्या टीमचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि पुढील तुम्हाला स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आणि